नमस्कार. गेल्या 2 ते 3 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाला जी सुरुवात झालेली आहे पाहू शकता. थोड्याफार प्रमाणामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे, हा महाराष्ट्रामध्ये सध्या पाहायला मिळतोय. मात्र सगळ्यात महत्त्वाची अपडेट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 26, 27, 28 या तारखेला जी कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रामध्ये तयार होण्याची शक्यता आहे आणि या कारणामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टी भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा, अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस जो आहे, हा पडण्याची शक्यता आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये याबाबतची विस्तारित माहिती जाणून घेऊयात, की कशा पद्धतीने सध्याचं हवामान आहे. उद्या पावसाची शक्यता कोणकोणत्या भागामध्ये बनते. त्याचबरोबर जो कमी दाबाचा पट्टा हा तयार होण्याची शक्यता आहे अरबी समुद्रामध्ये. याचा हवामानावर मुंबईसह कोकण किनारपट्टीवर कशा पद्धतीने फरक पडेल, कशा पद्धतीने पुढचे जे दिवस आहेत 26, 27, 28 अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती जाणून घेऊयात. अशाच महत्त्वाच्या हवामानासंदर्भातल्या, पावसासंदर्भातल्या सगळ्या अपडेट येण्यासाठी महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर पाहूयात, सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यासमोर हे सॅटेलाईट इमेज पाहिले तर आत्ताची लाईव्ह असून यामध्ये जर पाहिलं तर पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्रावर कमी म्हणजे जास्त एवढा धर नाहीये, पण ढगाळ हवामान किंवा म्हणू शकता पावसाचा हा प्रभाव हा दिसून येतोय. म्हणजेच असा जो तुम्ही अंदाज व्यक्त केला, तर यामध्ये जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे थोड्या प्रमाणामध्ये पावसाचे ढग दिसून येत आहेत. जास्त ढग नाही आहेत, मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आजसुद्धा पाहायला मिळालेला आहे. काही भागामध्ये जोरदार सरी, घाटमाथा परिसरामध्ये जोरदार सरीसुद्धा पावसाच्या झालेल्या आहेत. त्याचबरोबर पावसामध्ये थोडाफार खंडसुद्धा आहे. मग काही ठिकाणी अजिबात पाऊस नाहीये अशी सुद्धा स्थिती ही असणार आहे. तर हा सॅटेलाईट मॅप पाहिला तर पाहू शकता इकडेच या भागामध्ये जो कमी दाबाचा पट्टा इकडून सक्रिय आहे. या कारणामुळे इथे पाऊस जो आहे जोरदार आहे. मध्य प्रदेश त्याचबरोबर वरचा जो भाग आहे या भागामध्ये ओडिशानंतरनं पुढे गेलेला या भागामध्ये पाऊस जोरदार हा सुरू आहे अजूनही. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये आर्द्रता ही अजूनही पाहायला मिळते या भागामध्ये. मात्र त्यावेळेला अरबी समुद्र हा कोरडा दिसतोय कोणत्याही भागामध्ये. मुंबईच्या आसपास थोड्याफार प्रमाणामध्ये, इथे पाहिलं तर कर्नाटकच्या आसपास थोड्याफार प्रमाणामध्ये आर्द्रता, मॉइश्चर जे आहे, बाष्प हे दिसून येत आहे. मात्र यानंतरनं पुढे पाहिलं तर नाहीये. तर यानुसार जर उद्याची स्थिती आपण पाहिली ECMWFच्या मॅपनुसार 18 जुलै उद्याचं हवामान कसं असेल महाराष्ट्रामध्ये, तर पाहिलं तर पुन्हा एकदा मुंबईसह कोकण किनारपट्टी हा चिपळूण रत्नागिरीचा भाग जो आहे यामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज जो आहे हा दिसून येत आहे. म्हणजे मुसळधार पाऊस जो आहे हा रत्नागिरी, चिपळूण, कोकण विभागामध्ये पाहायला मिळेल. त्याच्यानंतर मुंबई, बाकीचा भाग जो आहे मध्य महाराष्ट्र या भागामध्ये पाहिलं घाटमाथा परिसर पुढे असेल. त्याच्यानंतर वरती इकडे नाशिकपर्यंत गेलात तर या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. त्याच्यानंतरनं मध्य महाराष्ट्र किंवा आपण विदर्भ, मराठवाडा म्हणू शकता या भागामध्ये नांदेड असेल, छत्रपती संभाजीनगर अतिशय हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल. काही ठिकाणी काहीच पाऊस पाहायला मिळणार नाही. त्याचवेळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विदर्भ आपण म्हणूयात. मध्य महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी आहे. त्याचवेळी हा कमी दाबाचा पट्टा असा सक्रिय असल्यामुळे नागपूरसह पाहू शकता गोंदिया असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर या सगळ्या भागामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस जो आहे हा उद्यासुद्धा सक्रिय राहणार आहे. चांगल्या स्वरूपाचा पाऊस हा उद्यासुद्धा त्या भागामध्ये पाहायला मिळेल. तर अशी ही उद्याची स्थिती असणार आहे. तर या पद्धतीने स्थिती पुढचे 4 ते 5 दिवस राहील. शनिवार असेल, रविवार, सोमवारपर्यंत हे हवामान जे आहे याच पद्धतीने राहील. त्याचबरोबर काही भागामध्ये अजून पावसाची तीव्रता वाढू शकते. मात्र जास्त अतिमुसळधार पाऊस हा 26 तारखेला दिसून येतोय. पुढचा जर तुम्ही मॅप पाहिलात, हा डायरेक्टली आपण पाहतोय 27 तारखेचा. तर 26, 27 आणि 28 हे 3 दिवस महत्त्वाचा अलर्ट असा देण्यात आला आहे. पाहू शकता अलर्ट असणार आहे, कारण अतिमुसळधार पाऊस जो आहे मुंबईसह कोकण किनारपट्टी हा संपूर्ण किनारपट्टी परिसर भाग जो आहे या भागामध्ये पाहायला मिळेल. तर हा जो पट्टा आहे अरबी समुद्रामध्ये तयार झाला म्हणू शकता किंवा गुजरातच्या सीमेवर सुरतच्या भागामध्ये अतिमुसळधार जो आहे, खूपच जास्त मोठ्या प्रमाणावर पाऊस जो आहे हा या भागामध्ये पाहायला मिळेल. संपूर्ण गुजरातमध्ये
येथे क्षेत्र दिसतंय 26, 27, 28ला. आता हा ट्रॅक कसा आहे यावर सगळं अवलंबून असणार आहे. आता सध्या जर पाहिलं तुम्ही CMW दाखवताय त्यानुसार हा ट्रॅक इथून पाहू शकता इकडे पाकिस्तानच्या दिशेने किंवा वरच्या दिशेने सरकतोय. राजस्थान असेल किंवा वरच्या दिशेने सरकताना दाखवतोय. जर का या ट्रॅकमध्ये बदल झाला तर अजून अतिमुसळधार पाऊस जो आहे महाराष्ट्रावर हा पाहायला मिळू शकतो. मात्र सध्याच्या स्थितीनुसार याची दिशा जी आहे या कमी दाबाच्या पट्ट्याची दिशा ही वरच्या भागामध्ये पाहायला मिळते. अशा पद्धतीने या भागामध्ये जवळजवळ 24-25 तारखेला हा कमी दाबाचा पट्टा हा तयार होतोय आणि इकडून सरकून हा गुजरातमध्ये हा पाहायला मिळतोय. अतितीव्र अशा स्वरूपाचा होतोय. त्यामुळे गुजरातमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे 26, 27 आणि 28 जुलै या 3 दिवसामध्ये. आणि त्याच दरम्यान मुंबईसह कोकण किनारपट्टी भागामध्ये अतिमुसळधार पाऊस जो आहे 26, 27 आणि 28 जुलैला पाहायला मिळू शकतो. आता या ट्रॅकमध्ये जर पुढे काही बदल झाला तर ती खूपच महत्त्वाची अपडेट असणार आहे, अलर्ट असणार आहे. सध्याच्या स्थितीनुसार तुम्ही म्हणू शकता की ऑरेंज अलर्ट हा 26, 27, 28 जुलैसाठी असणार आहे. कारण अतिमुसळधार पाऊस हा पाहायला मिळू शकतो. कारण खूपच जवळ कमी दाबाचं क्षेत्र तयार होतोय. गुजरातमध्ये अतिशय गंभीर अशी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर इकडच्या भागामध्ये सुद्धा पाहिलं बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा क्षेत्र आहे आणि या कारणामुळे कोलकाता असेल पश्चिम बंगाल या भागामध्ये सुद्धा अतिमुसळधार पाऊस हा पाहायला मिळतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढच्या काही दिवसामध्ये या ट्रॅकमध्ये जो अरबी समुद्रामध्ये जो कमी दाबाचा पट्टा असेल किंवा हा इथून झालेला कमी दाबाचा पट्टा असेल गुजरातमध्ये दाखवतोय याच्यामध्ये किती बदल होत आहेत आणि त्याच्यानंतरनं त्याच्यामध्ये बदल होऊन तो महाराष्ट्राकडे येण्याची शक्यता किती आहे हे बघणं खूपच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत पावसासंदर्भातल्या पुढच्या दिवसामध्ये कशा पद्धतीने हवामानात बदल होतोय या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.